13 ऑगस्ट 2026 बाणेर येथील 5/1/ब मधील सर्वे नंबर मधील वडिलोपार्जित जमिनीमधील रहिवासी संतोष जगदीश लोंढे व त्यांचे चुलते दशरथ लोंढे यांचं घर बिल्डर कैलासवाणी कैवल्यवाणी यांच्याबरोबर कोर्टामध्ये दावा न्यायप्रविष्ट असतानाही कैलासवाणी कैवल्यवाणी यांच्या सांगण्यावरून लोंढे यांच्याशी घराची तोडफोड करून या दलित मांगारोडी समाजातील कुटुंबाला बेघर करण्याचा प्रयत्न या बिल्डरनं केलेला आहे। त्यामध्ये घरातील मौल्यवान वस्तू गाडीमध्ये भरून घेऊन गेले होते। त्या पुण्याची कंप्लेंट बाणेर पोलीस स्टेशन या FIR दाखल असून मुख्य आरोपी कैलास वाणी कैवल्यवाणी यांना केसमध्ये न घेता त्यांचे नाव वगळण्यात आले होते। तसेच जे आरोपी या गुन्ह्यामध्ये आहेत ते फरार होते। त्या कारणामुळे दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे इथं धरणे आंदोलन करण्यात आले। या समयी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांग गारुडी क्रांती सेना तसेच लवजी क्रांती सेना यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले। यावेळी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। कायद्याच्या सनदशीर मार्गाने हे आंदोलन पार पडले। त्या समयी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणेचे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी सांगितले की मुख्य आरोपीला कैलासवाणी कैवल्यवाणी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन घेऊन संतोष लोंढे यांना न्याय देण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे। तसेच मांग गारुडी क्रांती सेनाचे विजयभाऊ बोडके यांनीही सांगितले की लवकरात लवकर संतोष लोंढे यांना पोलीस संरक्षण द्यावे, तसेच घराचे पुनर्वसन करावे आणि लवकरात लवकर जर असं झालं नाही तर मांग गारुडी क्रांती सेना रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। क्रांतिकारी जय भीम सचिन खरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ नेकाळजे पक्षाचा पुणे जिल्हा अध्यक्ष बाणेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सर्वे नंबर 1/5/1ब या ठिकाणी वडिलोपार्जित जागेमध्ये आमचे मित्र संतोष लोंढे हे गेली 70 वर्ष झाले राहतात। त्यांचा आणि कैलासवाणी या बिल्डरचा न्यायालयीन वाद न्यायप्रविष्ट असतानाही काही जातीयवादी गुंड पाठवून त्यांचं घर तोडण्याचं, त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न या जातीयवादी बिल्डरने केलेला आहे। मी फक्त माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की दादागिरी तुम्ही या गोरगरिबावर करू नका, अन्यथा ती दादागिरी तुमची मोडीत काढण्यात येईल। आणि संतोष लोंढे या दलित मांगारोडी समाजातील युवकांचं जे घर तुम्ही तोडलेलं आहे ते त्वरित पुनर्वसन करून द्या आणि त्याला न्याय मिळवून द्या, हे मी प्रशासनाकडे मागणी करतो। जय भीम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.